आणि ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे आणि जे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत सीबीएसई नीट एससी यूईटीचे एसएससी जीडीचे त्यांचे जे फ्युचरचा तुम्ही एकदम वाटोळ केलेलं आहे आणि कुठं तुम्ही त्यांना काही सवलती दिल्या नाही त्यांच्यासाठी काही अरेंजमेंट्स केल्या नाही तर त्याची कुठं ना कुठं तुम्ही जिम्मेदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. आम्ही 6 तारखेला त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि आम्ही 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं. जर 13 तारखेपर्यंत राजीनामा देणार नसतील तर आम्ही हे आंदोलन देशव्यापी घेऊन जाऊ असं बोललो होतो. आणि मागच्या 1 आठवड्यात मी पुण्यात आंदोलन केलं, मी लखनौत केलं, मी अमृतसरमध्ये केलं, मी जयपूरला केलं, आज मी नागपुरात आलेलो आहे. आणि याच्या सगळे स्टुडंट्स येत्या 20 जूनला दिल्ली येथे येणार आहे आणि आम्ही पुन्हा आमचं एक शांतीपूर्ण आंदोलन करणार आहे आणि यावेळेस आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. तर आज नागपूरच्या आंदोलनानंतर मी सगळ्यांना आवाहन करतो, जेवढे या देशातील पेरेंट्स असतील, स्टुडंट्स असतील, युवक असतील, आपण सगळ्यांनी दिल्लीला 20 जूनला यायचं आहे आणि राजीनामा घेतल्याशिवाय जायचं नाहीये. कारण की आज आपल्या देशात, आज आपल्या डेमोक्रेसीमध्ये अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट राहिलेली नाहीये. काय अर्थ आहे अशा डेमोक्रेसीचा जर जिथं एवढे लाखो करोडो लोक म्हणतात की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तरी ते मंत्री त्यांच्या खुर्चीवर चिटकून आहेत. कधीपर्यंत असं चालणार आहे? हेच जर एखाद्या मंत्र्याच्या घरच्या मुलांनी जर आत्महत्या केली असती तर पूर्ण सरकार इकडच्या तिकडे झालं असतं. ऑफिसर्स 5-5 मुलांनी सुसाईड केलेलं आहे. ऑफिसर्सला तुम्ही फक्त ट्रान्सफर केलेलं आहे, सस्पेंडही नाही केलेलं आहे. हेच जर तुमच्या घरच्या मुलांनी आत्महत्या केली असती तुम्ही ऑफिसर्सला सस्पेंड केलं असतं, ट्रान्सफर नसतं केलं. आणि माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही रिक्वेस्ट आहे, तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. जर तुम्ही त्यांचा राजीनामा नाही घेणार तर कुठं ना कुठं या आत्महत्यांसाठी आणि हा जो सगळा भोंगळ कारभार झालाय परीक्षांच्या बाबतीत, आज देशात एकही परीक्षा सरकारी अशी उरली नाहीये जिथं पेपर लीक होत नाही. 4000 दिवस झाले म्हणे पंतप्रधानांच्या टर्मला, सगळ्यात जास्त आतापर्यंत 4000 दिवसात कोणते 4 पेपर मला सांगा जे लीक नाही झालेत. तर मी जे प्राईम मिनिस्टर आहे, आय रिक्वेस्ट हिम टू सॅक द एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया. इफ ही डझंट then he is also responsible for all the mismanagement in the examination and the suicide of all the students of NEET. मुझे लगता है कल जो मेरे ऊपर हमला हुआ वो इस देश में बढ़ती बेरोजगारी का सबसे उत्तम उदाहरण है. पिछले 40 साल में इस देश में इतनी बेरोजगारी होगी कि अब क्या हो रहा है, युवाओं को 1000-2000 रुपए देकर ऐसी चीजें करवाई जा रही क्योंकि उनके पास कमाई का और कोई साधन नहीं रहा है. तो ये बढ़ती बेरोजगारी का कारण है. अगर किसी के पास अच्छी जॉब होती, जिस इंसान ने मेरे ऊपर हमला किया, अगर उसके पास अच्छी जॉब होती, क्या वो ऐसी हरकत करता? नहीं करता वो.